नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. नीट पेपर फुटी प्रकरणामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय झाले असून या प्रकरणाच्या निषेधार्थ तसेच दिल्ली येथील जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बंडखोर सेना पक्षाच्या वतीनं पेठ वडगाव इथल्या वडगाव नगरपालिका चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. देशभरातील लाखो विद्यार्थी नीट परीक्षा पेपर फुटीमुळे मानसिक तणावाखाली गेले असून अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर मंतर येथे हजारो विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केले होते. मात्र विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी त्यांच्यावर कथितपणे अमानुष लाठी हल्ला करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. महिला, विद्यार्थिनी, युवक तसेच अल्पवयीन मुलांवरही मारहाण झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याच घटनेच्या निषेधार्थ बंडखोर सेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय द्या, पेपर फुटीतील दोषींना शिक्षा करा, लोकशाहीवरील हल्ला बंद करा, दडपशाहीचे सरकार हाय हाय, दिल्ली पोलीस हाय हाय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी बोलताना बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजीराव आवळे यांनी केंद्र सरकार व दिल्ली पोलीस प्रशासनावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, देशातील युवक युवती आपल्या भविष्याच्या प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना त्यांच्यावर लाठीमार करणे ही अत्यंत गंभीर व निषेधार्ह बाब आहे. अशा पद्धतीने अमानुष लाठी हल्ला करणारे पोलीस जनतेच्या संरक्षणासाठी आहेत की सरकारचा, असा संतप्त सवाल आज देशातील प्रत्येक नागरिक विचारत आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दडपून प्रश्न सुटणार नाहीत. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराचे रक्षण करण्याची जबाबदारी शासनाची आहे. बंडखोर सेना पक्षाच्या वतीने जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांवरील कथित लाठी हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठीचा लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय. यावेळी बंडखोर सेना पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत वायदंडे, राज्य सचिव कुमार वाघमारे, महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा सौ शिवाली शिवाजीराव आवळे, मिरज तालुका उपाध्यक्षा सिंधुताई तिरमारे, अस्मिता आवळे, उत्कर्षा भंडारे, चैत्राली तिरमारे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आलेश नांगरे, हातकणंगले तालुका अध्यक्ष सुरेश आवळे, हातकणंगले तालुका युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे, हातकणंगले तालुका उपाध्यक्ष राहुल देडे, हातकणंगले तालुका युवक उपाध्यक्ष ओम वागसे, वडगाव शहर युवक अध्यक्ष भालचंद्र दबडे, प्रवीण फाळके, सुनील टोमके, अभिषेक अवघडे व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन शांततेत पार पडले. आंदोलन दडपणाऱ्या केंद्र सरकारचा, आंदोलन दडपणाऱ्या केंद्र सरकारचा, देशामध्ये हुकुमशाही आणणाऱ्या केंद्र सरकारचा, विद्यार्थ्यांना प्रचंड मारहाण करणाऱ्या सरकारचा आम्ही तीव्र निदर्शन आज या ठिकाणी केलेले. या माध्यमातून, या निदर्शनाच्या माध्यमातून आमचा या सरकारला, या प्रशासनाला सवाल आहे की ज्या पद्धतीनं जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू आहे, ते आंदोलन विद्यार्थ्यांचं शांततेत आंदोलन सुरू असताना त्या शांततेत सुरू असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अमानुषपणे लाठी हल्ला करण्यात आला. त्यांना बेदमपणानं मारहाण करण्यात आली. विद्यार्थ्यांना पायात पाय घालून पाडण्यात आलं. अनेक विद्यार्थिनींना, मुलींना चुकीच्या पद्धतीनं टच करण्यात आलं. त्यांच्या कपड्याला हात घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे सरकारची भूमिका नेमकी काय आहे? ही पोलिसांची भूमिका नेमकी काय आहे? हा देश कोणत्या दिशेला निघालेला आहे? देशामध्ये हुकुमशाही आहे का लोकशाही आहे असा प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे. अशी परिस्थिती त्या देशामध्ये जर निर्माण होत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि या गोष्टीचा आम्ही बंडखोर सेना पक्षाच्या वतीनं जाहीररित्या निषेध करतोय.